नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला प्रकल्प सूत्रीकरण या प्रकरणातील परीक्षण तंत्र तसंच मूल्यमापन तंत्र याचे फायदे बघितलेले आहेत किंवा त्याचं महत्त्व आपण विचारात घेतलेलं आहे. तसंच जलद मार्ग पद्धतही झालेली आहे. बँक आणि वित्तीय संस्थांची जी आवश्यकता आहे तीही आपण बघितलेली आहे. त्याच पद्धतीने प्रकल्प मूल्यमापनातील जे काही पैलू आहेत तेही आपण पाहिलेले आहेत. जे कुठल्या दृष्टिकोनातून आपण प्रकल्प मूल्यमापन केलं पाहिजे त्याचे पैलू आपण बघितलेले आहेत. जसं तांत्रिक मूल्यमापन, जे तांत्रिक घटकाचं मूल्यमापन आपण करण्याची आवश्यकता आहे. त्याचं वित्तीय मूल्यमापन, वित्त म्हणजे काय, पैशाच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या प्रकल्पाचं मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. तसंच आर्थिक मूल्यमापन, जे ज्या ठिकाणी पैसा खर्च होतो, ज्या ठिकाणी वित्त आपल्याला खर्च करावं लागतं, त्याची इन्व्हेस्टमेंट करावी लागते, तर त्या बाबीचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करता आलं पाहिजे किंवा मूल्यमापन करता आलं पाहिजे. तसंच व्यवस्थापकीय मूल्यमापन, व्यवस्थापनालाच मॅनेजमेंट म्हणतो आपण. जे आपलं मॅनेजमेंट कसं आहे त्या उद्योगाचं, त्या कारखान्याचं किंवा ती जी संस्था आपण चालवते त्या ठिकाणचं, योग्य आहे किंवा नाही, काय त्रुटी आहेत किंवा चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत, या सर्व बाबींचा उलगडा होण्यासाठी व्यवस्थापकीय मूल्यमापन सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. तसंच संघटनात्मक व कार्यात्मक मूल्यमापन म्हटलेलं आहे. तर कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय म्हटल्यानंतर त्याचं ते संघटन असतं किंवा संघटनात्मक कार्य त्या ठिकाणी पूर्ण होत असतात. लोक एकत्रित येतात, उत्पादन प्रक्रिया राबवितात. जशा संघटनात्मक गोष्टीचं कार्याचं मूल्यमापन सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. ते कार्य योग्य आहे का, ते संघटन योग्य आहे का, किंवा काही त्रुटी असतील तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपण विचार करणं, मूल्यमापन करणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर जे कर्जफेडीची जी काही विविध बाबी आहेत किंवा आपली कुवत किती आहे, त्याचा कालावधी काय आहे, कर्ज किती आहे, त्याचा व्याजदर काय आहे, उद्योजकाची क्षमता, दिलेलं तारण, या बाबीचा सुद्धा विचार निश्चितच या मूल्यमापनामध्ये करण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थापकीय, संघटनात्मक व कार्यात्मक मूल्यमापनांतर्गत प्रकल्पास आवश्यक ते मनुष्यबळ आहे किंवा नाही, ते कसे विकसित करावे, प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक त्या अन्य घटकांची, सेवा सुविधांची, इन्फ्रास्ट्रक्चरची तरतूद कशी करावी, त्याची उपयुक्त, उत्पादक वापर करण्याबाबत कोणती दक्षता घेतली पाहिजे, कच्च्या मालाची उपलब्धता, या सर्व बाबीकडे या मूल्यमापनातून पाहण्याची गरज आहे. जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे उपलब्ध जी साधन सामुग्री आहे ती योग्य आहे का, ती कमी पडते आहे का जास्त झालेली आहे, जे काही विकासाचे टप्पे आपल्याला गाठायचे आहेत त्या बाबतीत सुद्धा मूल्यमापन होण्याची गरज आहे. जे मनुष्यबळ आपल्याला लागतं उद्योगामध्ये, कारखान्यामध्ये वेगवेगळी कामं करण्यासाठी, त्या मनुष्यबळासंदर्भात सुद्धा आपण मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थापकीय मूल्यमापन केलं पाहिजे, संघटनात्मक मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. विविध सेवा सुविधा ज्या असतात त्या संदर्भात सुद्धा आपण मूल्यमापनात्मक दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. ज्या सर्व गोष्टी जेव्हा आपण बारकाईने त्याच्याकडे लक्ष देऊ, त्याचं मूल्यमापन करू, तेव्हाच चांगला आपला प्रकल्प अहवाल तयार होऊ शकतो किंवा चांगल्यात चांगला आपला उद्योग व्यवसाय चालू राहू शकतो. प्रकल्पाचे मूल्यमापन करताना वित्तीय संस्था प्रकल्पाविषयी व्यवहार्यता अभ्यास करतात. या अभ्यासात पुढील गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. जे या अभ्यासामध्ये व्यवहार्यता असलं गरजेचं आहे. जे तो अभ्यास व्यवहार्य दृष्टिकोनातून, व्यावहारिक दृष्टिकोनातून होणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या अभ्यासातून त्या प्रकल्प उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या हाती लागतील. प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालू करण्यासाठी विविध उपाययोजना त्या अभ्यासातून आपल्याला मिळतील. जे याचा विचार करून हे अभ्यास किंवा हा अभ्यास केला जात असतो. तर निश्चितच त्याच्यामध्ये विशिष्ट उद्योगाविषयी सरकारी धोरणाची माहिती घेतली जाते, याचा अभ्यास केला जातो. जे वेगवेगळे उद्योग असतात, व्यवसाय असतात,
त्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भात सरकारी धोरणं काय आहेत, कशी आहेत, अनुकूल आहेत, प्रतिकूल आहेत किंवा त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत, पुढं काय बदल होऊ शकतात, जे या सर्व बाबी शासकीय दृष्टिकोनातून आपण पाहणं अभ्यासणं गरजेचं असतं, जे त्यालाच व्यवहारी अभ्यास असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने बाजारपेठेतील मागणीच्या परिस्थितीबाबत विश्लेषण व मागणीविषयक अनुमान काढला जातो. म्हणजे या व्यवहार्य अभ्यासामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो मित्रांनो. केवळ नुसतं खूप उत्पादन करूनही उपयोग नाही. ते तयार केलेलं उत्पादन आपल्याला मार्केटमध्ये खपवावं लागतं, त्याची चांगल्या पद्धतीने विक्री करावी लागते, त्याला ग्राहक वाढवावा लागतो. जे या संदर्भात बाजारपेठेचा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्यालाच व्यवहार्यता असं म्हणता येईल किंवा व्यवहार्य अभ्यास असं म्हणता येईल. मग त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी कमी करून लोक आपल्या वस्तूला पसंती कशी देतील, बाजारपेठ आपल्याला अनुकूल कशी होईल, बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूच्या संदर्भात तेजी कधी निर्माण होऊ शकते, कधी येईल, म्हणजे या गोष्टीचा सुद्धा विचार आपण या अभ्यासामध्ये करण्याची आवश्यकता आहे किंवा ज्यालाच आपण व्यवहार्यता अभ्यास असं म्हटलेलं आहे. तसंच उत्पादन संस्थेची रचना, उत्पादनाची पर्यायी तंत्रे या दृष्टीने अभ्यास होणं गरजेचं आहे. उत्पादन संस्थेची रचना म्हणजे काय तर थोडक्यात स्ट्रक्चर. ज्या ठिकाणी आपण उत्पादन घेतो तो कारखाना, त्याची इमारत, तिथली जी वास्तू आहे, तर त्याचं सगळं स्ट्रक्चर जे आहे ती योग्य आहे का, त्याची जी रचना आहे ती योग्य आहे का, अडथळे येतात त्या रचनेमुळं, काय त्या रचनेमध्ये बदल करायचा का काळानुरूप, काय डेव्हलपमेंट करायचं आहे का, काही युनिट वाढवायचे आहेत का, म्हणजे ती जी रचना आहे त्या उद्योगाची, कारखान्याची, ती रचना सर्वांना अनुकूल अशी असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे अडथळे त्या रचनातून येता कामा नये. जसं उदाहरण सांगता येईल, शाळेची जशी रचना असते, स्ट्रक्चर असतं एक प्रकारचं, जी शाळा उभारल्यानंतर ते जे वर्ग आहे त्या वर्गाचे एकमेकाला व्यत्यय येणार नाही किंवा डिस्टर्ब होणार नाही, किंवा जे मेन ऑफिस असतं, शिक्षकांची बैठकीची व्यवस्था असते, प्रयोगशाळा असते, ग्रंथालय असतं, ग्राउंड असतं, तसंच ग्राउंडवरील गार्डन असेल किंवा एखादं कॅन्टीन असेल शाळेला, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रचनेमध्ये विचारपूर्वक त्याची योजना केलेली असते, जेणेकरून कुठल्याही गोष्टीचा कोणाला डिस्टर्ब होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन सुरू राहण्यासाठी ह्या गोष्टी कशा अनुकूल ठरतील याचा या रचनेमध्ये विचार केला जातो आणि तरच मित्रांनो ती शाळा चांगल्या पद्धतीने चालू शकते. त्याच पद्धतीनं आपला उद्योग किंवा आपला व्यवसाय जो आहे त्याची इमारत, त्याची जी रचना आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. म्हणजे या सुद्धा गोष्टीचा आपण अभ्यास या व्यवहार्यता अभ्यास याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. बरेच वेळा बैठकीची व्यवस्था कमी असते किंवा कामगारांना या ठिकाणी दुपारची रेस्ट घ्यायला किंवा ज्यावेळेस ऑफ वेळ असेल त्यावेळेस त्यांना बसण्यासाठी, त्यांना मनोरंजन होण्यासाठी, थोडीशी पाठ टाकण्यासाठी, थकवा दूर होण्यासाठी, जे ती जागा जर तिथं कमी पडत असेल, तशा सुविधा जर तिथं नसतील तर मित्रांनो तशा गोष्टी आपण आवर्जून आपल्या उद्योगधंदा किंवा कारखान्याच्या त्या नवीन रचनेमध्ये किंवा नवीन सुधारित जे आराखडे असतात त्याच्यामध्ये आपण ती वास्तू तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे असे रचनात्मक पैलूसुद्धा आपण ह्या व्यवहार्यता अभ्यासामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. तसंच उत्पादनाची पर्याप्त तंत्रे म्हटलेलं आहे. आता उत्पादन प्रक्रिया तर सुरू ठेवावी लागते, ती कंटिन्यू ठेवावी लागते आणि बऱ्याच वेळा मागणीच्या प्रमाणात उत्पादन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढवावी लागते. मग त्याच्यासाठी जी वेगवेगळी तंत्र आहेत ती तंत्रसुद्धा आपण नवनवीन विकसित करणं गरजेचं आहे. जे ही सुद्धा व्यवहार्यता अभ्यास झाला मित्रांनो, कारण व्यवहार्य गोष्ट आहे. उत्पादन तंत्र नवनवीन विकसित करणं, विकसित केलेली तंत्र आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये राबवून उत्पादन अधिकाधिक कसं निर्माण करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं आणि असा व्यवहार्य अभ्याससुद्धा आपण आपल्या प्रकल्पाच्या बाबतीत किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या बाबतीत करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने उत्पादनाची किंमत आणि उत्पादनाचे स्वरूप याविषयीचा विचार करणं, जे तयार केलेलं उत्पादन आहे त्याची किंमत किती ठेवायची बाबा,
केवळ नफा मिळवायचा याच्या पाठीमागं जर लागून आपण कितीही किंमत वस्तूची ठेवत असू तर ग्राहक त्या वस्तूला पसंती देत नाही. कारण बाजारपेठेमध्ये स्पर्धा असते, निकोप स्पर्धा असते. जी वस्तू चांगली आहे, ज्या वस्तूची किंमत कमी आहे, ज्या वस्तूच्या खरेदीतून आपलं समाधान होणार आहे, आपली गरज भागणार आहे, अशा वस्तूकडे ग्राहक आकर्षित होतात. आणि त्याच्या जोडीला आपली जर वस्तू खूप महाग असेल, त्याची किंमत जर आपण जास्त ठेवली तर मित्रांनो त्या वस्तूला मागणी राहणार नाही. म्हणून आपण या किमतीच्या संदर्भात सुद्धा व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. ती वस्तू तयार करण्यासाठी खर्च किती झालेला आहे आणि आपल्याला त्याच्यातून नफा किती प्रमाणात, किती टक्के मिळवायचा आहे, याचा विचार व्यवहार्य बाबीतून आपण करणं आवश्यक आहे. नाहीतर ग्राहकाला आपली वस्तू आवडते, खूप मागणी आहे म्हणून कितीही किंमत ठेवत गेलो, परिणामतः निश्चितच ग्राहकाच्या खरेदीवरती आणि आपल्या उद्योगावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. तसंच उत्पादनाचे स्वरूप म्हटलेलं आहे. आता उत्पादनाचं स्वरूप म्हणजे काय, तर ती उत्पादन आपण किती प्रमाणात करायचं किंवा त्या उत्पादनाची जी गुणवत्ता आहे त्या संदर्भात सुद्धा आपण व्यवहार्य अभ्यास करणं गरजेचं आहे. उत्पादनाची बाह्य रचना असेल, त्या उत्पादनापासून मिळणारं सीमांत गरज म्हणूया आपण, ती भागवण्याची क्षमता असेल, त्या उत्पादनाचं वजन असेल, त्या उत्पादनाची गुणवत्ता, त्या उत्पादनाची किंमत, त्या उत्पादनापासून मिळणारी समसीमांत थोडक्यात उपयोगिता म्हणूया आपण. तर या सर्व गोष्टीसुद्धा आपण व्यवहार्य दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने कच्च्या मालाची उपलब्धता व पुरवठा होण्याच्या दृष्टीने विचार करणे, जे याचा सुद्धा आपण व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. किंवा कुठलाही प्रकल्प असो, कुठलाही उद्योग असो, तर तो सुरू करण्यासाठी किंवा कुठलंही प्रोडक्शन आपल्याला निर्माण करण्यासाठी कच्चा माल आवश्यक असतो. मग या कच्च्या मालाची उपलब्धता याचा सुद्धा विचार आपण या व्यवहार्य अभ्यासामध्ये करणं गरजेचं आहे. कारण कच्चा माल असेल तर उत्पादन प्रक्रिया खंडितपणे सुरू राहील आणि निश्चितच कारखाना आपल्या चांगल्या पद्धतीने सुरू राहू शकतो. म्हणून या कच्च्या मालाच्या संदर्भात व्यवहार्य दृष्टिकोनातून आपण अगोदर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. योग्य प्रमाणात कच्चा माल मिळतोय का, योग्य किमतीला मिळतोय का, जवळ उपलब्ध आहे का, का बारमाही मिळतोय का, हंगामी मिळतोय तो कच्चा माल. अशा विविध अँगलमधून आपण या कच्च्या मालाच्या संदर्भात व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्या कच्च्या मालाच्या पुरवठ्या संदर्भात सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. त्या कच्च्या मालाचा पुरवठा आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो का, तो पुरवठा जवळून होऊ शकतो का, का वर्षभर त्या कच्च्या मालाचा पुरवठा आपल्याला होऊ शकतो. अशा बाबींचा विचार आपण कच्च्या मालाच्या संदर्भात करण्याची आवश्यकता आहे. त्यालाच व्यवहार्य अभ्यास असंही म्हणता येईल. त्याच पद्धतीने संस्थेत ज्या प्रमुख साधनांचा साठा ठेवावा लागतो त्याचा प्रकार, आकार आणि खर्च या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आता आपली उत्पादन प्रक्रिया असते किंवा आपला कारखाना आहे, उद्योग आहे, त्या ठिकाणी वेगवेगळी साधनं आपल्याला संग्रही ठेवावी लागतात. त्या साधनांचा साठा आपल्याकडे करावा लागतो, ठेवावा लागतो. मग त्या साधनांचा प्रकार याचा सुद्धा आपण व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. ते साधन कुठल्या प्रकारचं आहे, किती दिवस टिकेल ते साधन, त्या साधनाचा आकार केवढा आहे, कसा आहे, त्या संदर्भात सुद्धा आपण साठ्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. तसंच खर्च. आता काही साधनं असतात ती खूप महाग असतात, यंत्रसामुग्री महाग असते, मग ती कितीही ॲडव्हान्स त्याची खरेदी करून त्याचा जर आपण साठा करून ठेवत असू तर तेही उपयोगीचं नाही. समजा एखादं यंत्र जर बिघडलं तर दुसरं बाबा आपल्याजवळ असावा, म्हणून अशी यंत्रसामुग्री माफक प्रमाणात आपण आपल्या कारखान्यामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये उपलब्ध करणं किंवा त्याचा साठा करून ठेवण्याची आवश्यकता आहे. जर अशी कितीही साधनं आणून जर ठेवत गेलो तर त्याचा उपयोग नाही. कारण त्याचं व्यवस्थापन करण्यामध्ये, त्याची देखभाल करण्यामध्ये, त्याच्या खरेदी करण्यामध्ये आपलं भांडवल अधिकाधिक त्या ठिकाणी गुंतवलं जाऊ शकतं आणि निश्चितच भांडवलाचा तुटवडा आपल्याला येऊ शकतो. म्हणून आपण अशी जी साधनं आहे त्या साधनांचा प्रकार, त्या साधनांची किंमत, त्या साधनांचा आकार या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
त्यालाच आपण व्यवहारी अभ्यास असं म्हणू शकतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, उत्पादन विभागातील विविध यंत्राच्या रचनेसंबंधी विचार करणं. आता उत्पादन प्रक्रियेसाठी वेगवेगळी यंत्रसामुग्री लागत असते, तर त्यांची जी रचना आहे तर त्याचा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे. ती यंत्र कुठं बसवायची आहेत, त्यांचा क्रम कसा असला पाहिजे, ती बसवलेली यंत्र दुसऱ्या यंत्राला किंवा काम करताना अडथळा ठरणार नाहीत याचा सुद्धा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. त्यालाच म्हणूया आपण उत्पादन विभागातील विविध यंत्राच्या रचनेसंबंधी विचार. समजा काही जुनाट यंत्रसामुग्री असते, ती आकारानं मोठी असते, मग तिथं कारखान्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये अडचणी येऊ शकतात वावरण्यासाठी. पण अशी जी काही त्या यंत्रसामुग्रीची रचना आहे त्याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. या बदललेल्या काळानुसार आपणाला लहानात लहान यंत्रसामुग्री वापरून किफायतशीरपणे उत्पादन प्रक्रिया राबविता येते. म्हणून आपण या गोष्टीचा विचार व्यवहार्य अभ्यास या दृष्टिकोनातून करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीने स्थिर व बदलत्या खर्चाच्या प्रमाणात विचार करणं. जे खर्च, ज्याला आपण भांडवल म्हणतो, जे उपलब्ध भांडवल आपण स्थिर आणि चल परिव्यय याच्यासाठी वापरत असतो, जे त्याचा सुद्धा विचार आपण या व्यवहार्य अभ्यास याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. मुळातच पैसा म्हणजे ही व्यवहार्य गोष्ट आहे. उपलब्ध झालेलं भांडवल, घेतलेलं जे कर्ज आहे त्याचा योग्य पद्धतीने आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. मग त्या उपलब्ध भांडवलावरती आपण स्थिर गोष्टीवरती किती खर्च करायचा, चल गोष्टीवरती किती खर्च करायचा, किंवा ती रक्कम किती प्रमाणात आपण त्या ठिकाणी आपल्या जवळ ॲडव्हान्समध्ये ठेवायची, या गोष्टीचा सुद्धा विचार आपण या व्यवहार्य अभ्यासामध्ये करण्याची गरज आहे. तरच आपला उद्योग, आपला कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू राहू शकतो. त्याच पद्धतीने खेळत्या भांडवलाची जी गरज असते याचा सुद्धा विचार आपण आपल्या व्यवहार्य अभ्यासामध्ये करण्याची गरज आहे. आता आपण पाठीमागं बघितलेलं आहे स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल. तर ते खेळतं भांडवल जे आहे ते कामगारांचे पगार, त्याच पद्धतीने दैनंदिन जो खर्च आहे आपल्या उद्योगातील, स्वच्छता असेल किंवा वीज बिल देणं असेल किंवा कामगारांच्या आरोग्यावरती जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो, खर्च करतो, जे या सर्व बाबी चालू खर्चामध्ये येतात किंवा ज्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो, किंवा कच्चा माल आणणं याच्यासाठी सुद्धा, किंवा टपाल व्यवस्था आहे, वीज आहे, दररोजचा पाण्याचा खर्च आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी या चल घटकाचा किंवा खेळत्या भांडवलाचा उपयोग होत असतो. म्हणजे याचा सुद्धा आपण मित्रांनो व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज आहे. कारण हा दररोजचा खर्च तर भागवावा लागतो. मग तो भागवण्यासाठी जर आपल्याकडे पैसा उपलब्ध नसेल तर मग अवघड होऊन बसतं. पण हा दररोजचा खर्च एवढा आहे, मग आपल्याकडं तेवढ्या प्रमाणात पैसा असणं, तेवढ्या प्रमाणात आपण भांडवल राखून ठेवण्याची गरज आहे. तरच आपल्याला उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू ठेवता येईल, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने प्रकल्प उभारणीसाठी करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, तसंच त्या संदर्भात पर्यावरणीय स्वरूपाच्या समस्येचा सुद्धा आपण दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. आता अडचणी असतात. आता प्रकल्प उभारायचा, उद्योग उभारायचा म्हटल्यानंतर अडचणी किंवा समस्या निर्माण होत असतात. मग या समस्यांचा सुद्धा आपण व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्या समस्या कुठल्या आहेत, त्या सॉल्व्ह कशा करायच्या, किंवा त्या समस्येवरती पर्याय जे आहेत किंवा तोडगा कशा पद्धतीने आपण काढू शकतो. भांडवलाच्या बाबतीत समस्या असतील, कामगारांच्या बाबतीत समस्या असतील, किंवा उद्योग व्यवसायासाठीची जागा असेल, कच्चा माल असेल, वीज असेल, पाणी असेल, किंवा मार्केट बाजारपेठेशी संबंधित, आयात निर्यातीशी संबंधित, वाहतुकीशी संबंधित, किंवा जे आपले स्पर्धक असतात उद्योग व्यवसायातील त्यांच्याशी निगडीतसुद्धा अशा वेगवेगळ्या समस्या असतात. अशा समस्यांचा आपण व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याच्यावरती योग्य तो तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावरती योग्य त्या उपाययोजना आपण निश्चितच योजणं गरजेचं आहे. तर यालाच आपण व्यवहार्य अभ्यास असं म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं या व्यवहार्य अभ्यासामध्ये पर्यावरणाच्या स्वरूपाचा सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे. आपण जो उद्योग व्यवसाय सुरू करतोय त्या सुरू करण्यातून पर्यावरणाला काय धोका संभवतो का,
मग संभवत असेल तर आपण कुठल्या योजना राबवायच्या, झाडं लावणं असेल किंवा पाण्याचं रिसायकलिंग असेल, तिथं ध्वनी प्रदूषण होऊ नये, जमीन प्रदूषण होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायच्या, अशा सर्व बाबीचं जे आराखडा आहे तो आपल्या उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण त्याच्यातून तोडगा काढणं गरजेचं आहे. उपलब्ध साधनसामुग्री आपण त्याच्यासाठी खर्च करणं किंवा त्याचा वापर आपण त्याच्यासाठी करण्याची आवश्यकता आहे. त्यालाच आपण पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास असं म्हणूया किंवा तो व्यवहार्य अभ्यास ठरू शकतो. कारण काळ बदललेला आहे. या बदललेल्या काळानुसार पर्यावरण हा एक मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. पर्यावरणाचा विचार केल्याशिवाय आपल्याला कुठलीही पावलं उचलता येत नाहीत. मग हा तर आपला प्रकल्प आहे, आपला उद्योग आहे, त्याच्यातून पर्यावरणाची हानी होऊ शकते. मग ती होऊ नये म्हणूनच्या उपाययोजना, ती होऊ नये म्हणूनची तरतूद, तशा योजना, तशा आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये करावयाचे बदल आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यालाच व्यवहार्य अभ्यास असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, भावी प्रकल्पाचा नफा प्राप्ती क्षमतेचा अभ्यासही करणं हा सुद्धा व्यवहार्य अभ्यास आहे. जसं डोळेझाकपणे जर आपण उत्पादन करत असू, खर्च किती झाला आहे, नफा किती, फायदा किती, तोटा किती, या गोष्टी जर आपण खोलवर जाऊन विचार करत नसू तर त्याचा उपयोग नाही. म्हणून आपण भावी किंवा भविष्य काळामध्ये आपल्याला त्या उद्योगातून नफा कितपत मिळू शकतो, आपण तो उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा वाढवू शकतो, याचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यालाच व्यवहार्य अभ्यास असं म्हणू शकतो. नुसती चालू घडीच नाही किंवा नुसता भूतकाळच नाही तर भविष्यकाळ सुद्धा आपल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत महत्त्वाचा असतो. भविष्य काळामध्ये त्या प्रकल्पासाठी कुठले अनेक युनिट वाढवायचे आहेत, पुढं आपल्याला ग्राहक आणखीन कसा वाढवता येईल, पुढं उद्योग व्यवसायातून नफा आपल्याला कसा वाढवता येईल, चांगली दर्जेदार वस्तू आपल्याला अधिकाधिक कशी तयार करता येईल, अशा अनेक बाबींचा व्यवहार्य दृष्टिकोनातून आपण अभ्यास करण्याची गरज आहे. तरच उद्योग व्यवसाय आपला चांगल्या पद्धतीने स्टेबल होऊ शकतो. त्याच पद्धतीने नवीन प्रकल्प जर सध्या अस्तित्वात असणाऱ्या संस्थेचीच विस्तारित योजना असेल तर संस्थेच्या गतकाळातील प्रगतीचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे. जे पाठीमागील कालावधीमध्ये जेवढे युनिट होते ते युनिट सुरू करण्यातून आपल्याला किती फायदा झाला किंवा त्याच्यामध्ये आपण किती प्रगती केली आणि सध्या किंवा वर्तमान काळामध्ये कुठले युनिट आपल्याला आणखीन वाढवायचे आहेत किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं आहे आणि त्याचा पुढील नफ्यावरती किंवा आपल्या उद्योग व्यवसायावरती एकंदरीत परिणाम काय होऊ शकतो, याचा सुद्धा व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण काळ बदलतो, या बदललेल्या काळानुसार सर्व गोष्टी बदलत असतात. मग गतकाळामध्ये योजना राबविल्या, गतकाळामध्ये युनिट वाढवले, तो काळ वेगळा होता. ठीक आहे, त्या काळानुसार स्वस्ताही असेल, मनुष्यबळ मिळत असेल, शासकीय धोरणं योग्य असतील, परंतु आता वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये हे सर्व अनुकूल असेलच असं नाही. आपण त्याच्यातील निगेटिव्ह गोष्टीचा सुद्धा विचार करून तशा योजना आखणं गरजेचं आहे. त्यालाच आपण व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास असं म्हणू शकतो. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हाच आपला उद्योग व्यवसाय किंवा प्रकल्प चांगल्या पद्धतीने स्टेबल होऊ शकतो. त्याच पद्धतीने संस्था उत्पादन क्षमता किती वापरेल याचा अंदाज बांधणं गरजेचं आहे. जे अवास्तव गोष्टी याच्यामध्ये असता कामा नये, म्हणूनच व्यवहार्य हा शब्द वापरलेला आहे. या अभ्यासामध्ये व्यवहार्यता असली पाहिजे. तर बोलाची कडी आणि बोलाचा भात असं होता कामा नये. कारण हा उद्योग आहे, व्यवसाय आहे, प्रत्येक पावलोपावली आपल्याला पैसा खर्च करावा लागतो, इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आपण दरवर्षी उत्पादन प्रक्रिया चांगली राबवतोय, दरवर्षी उत्पादन आपण वाढवतोय, तसं टार्गेट ठरलेलं असतं. मात्र तसा ढाचा पुढील कालावधीमध्ये आपल्याला अवलंबता येईल असं नाही. कारण सर्व गोष्टी बदलत असतात, महागाई वाढलेली असते, मनुष्यबळाचा अवघड आहे, स्पर्धा निर्माण झालेली असते. मग तो ढाचा, तो आराखडा जसाच्या तसा आपल्याला पुढं अवलंबता येईल का, याचा सुद्धा व्यवहार्य दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. उत्पादन क्षमता वाढवून किती वाढवणार आहोत आपण. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल बघा मित्रांनो. उपयोगिता म्हणजे एखाद्या गोष्टीची उपयोगिता ही कशी असते तर ठराविक लिमिटपर्यंत असते किंवा त्याला ठराविक मर्यादा असते.
एक छोटंसं उदाहरण सांगता येईल या ठिकाणी. समजा आपल्याला आंबे खायचे आहेत. आंब्याची टोपली आपल्यासमोर आहे. मग एक आंबा खातो आपण. त्याच्यातून आपली ती आंबा खाण्याची इच्छा पूर्ण होत नाही. मग 2 खातो, 3 खातो. जसजसे आपण आंब्याचे नख खात जातो तसतशी आपली भूक भागली जाते, की आपली जी काही आंबा खाण्याची इच्छा आहे ती कमी कमी होते आणि शेवटला अशी स्टेज येते मित्रांनो, की आपलं पोट त्या ठिकाणी भरतं. आपल्याला पुढं तो एकही आंबा हातात घेऊ वाटत नाही. आणि त्याच्या पुढं जर आपण आणखीन एक आंबा घेतला, तो खाल्ला, आणखीन दुसरा घेतला, बळच खाल्ला, तर त्या पुढच्या 2 नगापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळत नाही. बरोबर आहे? म्हणजे त्याचा काहीच फायदा नाही मित्रांनो. म्हणजे त्याच पद्धतीनं आपण आपल्या उद्योगासाठी जी इन्व्हेस्टमेंट करतो आहेत किंवा उत्पादन क्षमता जी आपण वाढवत चाललेलो आहोत, जी कुठंतरी मर्यादा आपण घातली पाहिजे. दरवर्षी केवळ उत्पादन क्षमताच वाढवायची, उत्पादन क्षमता वाढवायची, जे हेही उपयोगीचं नाही. त्याच्यासाठी ग्राहकसुद्धा मिळणं गरजेचं आहे. ती वस्तू लोकांना आवडणंसुद्धा गरजेचं आहे. या सर्व बाबी या उत्पादन क्षमतेच्या बाबतीत आपण विचारात घेण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण टाळण्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याचा अभ्यास म्हणजेच व्यवहार्य अभ्यास होय. कारण का हे प्रदूषण टाळणं ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. प्रदूषण हा समाजाचा घटक आहे. प्रदूषण हा सगळ्या विश्वाचा किंवा जगाचा तो एक प्रॉब्लेम आहे म्हणूया, किंवा साऱ्या जगाचा तो घटक आहे. जिथं जिथं आपण प्रदूषण करतो तर ते प्रदूषण सर्वत्र पसरलं जातं. हवा प्रदूषण एका ठिकाणी होत असेल तर ती हवा चोहीकडे पसरली जाते. एका ठिकाणी जमीन भूप्रदूषण होत असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला चोहीकडे पाहायला मिळतात. जे आपल्याला म्हणता येईल की या प्रदूषणाच्या संदर्भात सुद्धा आपण व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या उद्योगातून जलप्रदूषण होणार नाही, त्याच्यासाठी त्या पाण्याचं रिसायकलिंग केलं पाहिजे. त्या पाण्यावरती आपण गार्डन लावणं गरजेचं आहे. ते पाणी आपण जमिनीमध्ये मुरवणं गरजेचं आहे, किंवा तेच पाणी आपण पुन्हा उत्पादन प्रक्रियेसाठी वापरणं आवश्यक आहे. अशा योजना जेव्हा आपण अवलंबू तेव्हा तो व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास होऊ शकतो. त्याच पद्धतीने ध्वनी प्रदूषण म्हटलेलं आहे. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर कानांना ऐकण्यासाठी तो ध्वनी योग्य नसणं, त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतो. म्हणजे कर्कश आवाज असेल, उद्योगधंदा सुरू केल्यानंतर वाहनांचा आवाज, यंत्रसामुग्रीचा आवाज, किंवा ज्या ज्या गोष्टीतून आवाज त्या ठिकाणी होतो त्याच्यातून ध्वनी प्रदूषण होत असतं. मग त्याच्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. तशा योजना राबवणं आवश्यक आहे. झाडे जेव्हा आपण कारखान्याच्या कडेला लावू तेव्हा ध्वनी प्रदूषण कमी करता येतं. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करूनही आपल्याला जुनी यंत्रसामुग्री मोडीत काढून ध्वनी प्रदूषण कमी करता येतं. किंवा विनाकारण जे यंत्रसामुग्रीच्या वापराकडे आपलं दुर्लक्ष होतं असतं, त्याला वंगण न करणं, वेळेवर त्याची देखभाल न करणं, अशा गोष्टीतून सुद्धा ध्वनी प्रदूषण वाढत असतं. म्हणून या गोष्टी आपण जाणीवपूर्वक त्याच्याकडे पाहणं किंवा लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून ध्वनी प्रदूषण कमी करता येईल. तसंच हवा प्रदूषण म्हटलेलं आहे. हवेचं सुद्धा प्रदूषण होत असतं. कारखान्यातून किंवा उद्योगातून वेगवेगळे रासायनिक वायू जे आहेत ते हवेमध्ये मिसळतात आणि ती हवा मानवी जीवनाला किंवा मानवाला घेण्यासाठी योग्य राहत नाही. जे असे वेगवेगळे प्रदूषक हवेमध्ये मिसळले जातात. धूळ असेल किंवा ज्वलन कारखान्यामध्ये होत असेल, त्या ज्वलनातून सुद्धा कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड किंवा असे अनेक रासायनिक वायू बाहेर पडत असतात आणि त्याचा मानवी फुफ्फुसावरती, मानवी मानसिकतेवरती, शरीरावरती विपरीत परिणाम होत असतो. म्हणून या ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठीच्या उपाययोजनासुद्धा आपल्याला या व्यवहार्य अभ्यासामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रदूषणाच्या बाबतीत सामाजिक जबाबदाऱ्या आपण लक्षात घेऊन व्यवहार्य दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज आहे. तरच आपला उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू राहू शकतो. तर मित्रांनो, अशा या सर्व व्यवहार्य गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. तरच आपण या ठिकाणी चांगले उद्योजक म्हणून किंवा चांगले व्यावसायिक म्हणून आपल्याला नावलौकिक मिळू शकतो आणि आपल्या वस्तूला सुद्धा बाजारपेठेमध्ये चांगली मागणी मिळू शकते.
तर स्वाध्याय दिलेला आहे मित्रांनो, तर तो स्वाध्यायसुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बघा, पहिली रिकामी जागा आहे. टिंबटिंब म्हणजे उद्योजकाने व्यवसाय उभारणीसाठी करावयाच्या कृतीचा आराखडा होय. तर प्रकल्प अहवाल असं त्याचं उत्तर आहे. जे प्रकल्प अहवाल म्हणजे उद्योजकाने व्यवसाय उभारणीसाठी करावयाच्या कृतींचा आराखडा. आराखडा म्हणजे प्रकल्प अहवाल लिहिणं गरजेचं आहे. दुसरी रिकामी जागा आहे. समविच्छेदन बिंदूवर लाभ किंवा हानी टिंबटिंब असते, शून्य असते त्या ठिकाणी. समविच्छेदन बिंदूवर लाभ आणि हानी ही शून्य असते, ज्याला आपण नावच आहे समविच्छेदन बिंदू. जेवढे जे हानी आणि लाभ हा समप्रमाणात असतो. जेवढा खर्च केलेला आहे तेवढाच परतावा आपल्याला मिळत असतो त्या ठिकाणी. तसंच दुसरी रिकामी जागा आहे. टिंबटिंब मुख्यतः प्रकल्पाची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी केले जाते. तर प्रकल्प मूल्यमापन असं त्याचं उत्तर आहे. जे प्रकल्प मूल्यमापन हे मुख्यतः प्रकल्पाची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी केले जाते, किंवा त्यालाच प्रकल्पाची छाननी असेही म्हणू शकतो आपण. चौथी रिकामी जागा आहे. टिंबटिंब म्हणजे उत्पादन कार्याचे वेळापत्रक निश्चित करणे होय, ज्याला आपण सॉर्ट विश्लेषण म्हणतो आपण. उत्पादन कार्याचं वेळापत्रक निश्चित करणं म्हणजे सॉर्ट विश्लेषण. नंतर जोड्या लावा आहेत. प्रकल्पाचा फायदेशीरपणा, तसंच ना नफा ना तोटा, ज्याला समविच्छेदन बिंदू म्हणतो आपण. जे ना नफा ना तोटाचं उत्तर समविच्छेदन बिंदू आहे. प्रस्तावित प्रकल्पाची यंत्रसामुग्री, याचं उत्तर आर्थिक मूल्यमापन असं लिहिणं गरजेचं आहे. तसंच पर्यावरणाच्या हानीपासून संरक्षण, त्याच्यामध्ये आपण प्रकल्पाचा सामाजिक हेतू हे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तर अशा या रिकाम्या जागा आणि जोड्या लावा आहेत. बाकी चूक बरोबर आहे ते आपण पाहूया. प्रकल्प अहवालामध्ये नवीन व्यवसाय स्थापनेसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तपशीलवार दिलेली असते. तर ह्या विधानाचं उत्तर बरोबर असं आहे. बरोबर आहे. प्रकल्प अहवालामध्ये नवीन व्यवसायाच्या स्थापनेसंबंधी सर्व माहिती दिलेली असते. उत्तर बरोबर असं आहे. दुसरं विधान आहे. बँक किंवा वित्तीय संस्था यांच्याकडून आर्थिक मदत घेण्यासाठी प्रकल्प अहवाल आवश्यक असतो. तर याचं उत्तर बरोबर असंच आहे. कारण प्रकल्प अहवाल बँकेमध्ये तयार करून दिल्याशिवाय, त्याचा आराखडा दिल्याशिवाय आपल्याला कर्ज मंजूर होऊ शकत नाही. तिसरं विधान आहे. प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्रात कालावधी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे विधान बरोबर आहे. जे प्रकल्प मूल्यमापन आणि परीक्षण तंत्रामध्ये कालावधी हा महत्त्वाचा असतो. तर वेळेला त्या ठिकाणी महत्त्व आहे. वेळेत मूल्यमापन केलं पाहिजे. तसंच मूल्यमापनातून ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या वेळेत आपण पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणून कालावधी हा प्रकल्प मूल्यमापनामध्ये किंवा परीक्षण तंत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. उदाहरण सांगता येईल, तुमची परीक्षा योग्य वेळीच घेतली जाते मित्रांनो. कधी संपूर्ण वर्ष संपल्यानंतर ती आणि वेळेमध्ये घेणं गरजेचं असतं. जे वेळेला महत्त्व आहे. म्हणून हे विधान कसं आहे? बरोबर आहे. तर या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. पुढील तासाला आपण मराठी किंवा पर्यावरणशास्त्राचे हे घटक पाहणार आहोत. तर GFCची एकूण 5 प्रकरणं संपलेली आहेत. स्वाध्याय सोडवणं गरजेचं आहे. काय अडचणी असतील तर विचारू शकताय. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.